या प्रश्नामध्ये काय विचारलंय? प्रश्न वाचूया. पुढील पैकी कोणत्या बेरजेचे उत्तर L X X V I I I आहे? म्हणजे काय, खाली जी बेरीज दिलेली आहे पर्यायामध्ये त्यातलं उत्तर हे येतंय. कोणतं उत्तर हे येतंय असं विचारलं. आता आपण काय करूया यासाठी पुढच्या पानावर बघा. त्यांनी काय विचारले आपल्याला? L X X V L X X V I I I याचं बेरीज विचारली. बरोबर. आता आपण बघूया की ही संख्या कोणती येते आधी. आता ही संख्या कोणती आहे बघा. L L म्हणजे किती रे? 50. बघा 50. L म्हणजे 50. आता x x म्हणजे काय? 10 अधिक 10 अधिक हे 5 आहे अधिक 1 2 3. मग किती झाले हे सांगा. ही संख्या कोणती होती बघा बरं मग सांगा. 50 60 70 75 आणि 3 78. मग दिलेल्या पर्यायामध्ये चेक करा 78 कुठे लिहिलेलं आहे. आता आपण पर्याय बघूया सगळे. 78 आलं पाहिजे. आता पर्याय नंबर बघूया. इथे पहा. आता आपल्याला माहित झालं की 78 आहे. आता पर्याय चेक करू. आता x आणि l हे पहिला पर्याय सांगा बरं मला काय येईल. xl म्हणजे काय? 40. xl म्हणजे काय? 40. आणि ह्याचा अर्थ काय होतो? 18. 40 नंतर किती झाले? 58. उत्तर येईल का? नाही. हे उत्तर नाही. आता xl म्हणजे काय? xl अधिक x x x असं दिलंय. आता इथं पहा xl म्हणजे हे झालं 40 आणि हे 30. किती झालं मग? 70. किती झालं? 70. आता l आणि x आता पहा इथं हे झालं 60. किती झालं? 60 अधिक आणि हे किती आहे? 5 6 7 8. किती झालं मग हे? 68. आता तीन ऑप्शन जर आपले गेले चुकीचे. हा पण नाही, हा पण नाही, हा पण नाही. आता उरला कोणता ऑप्शन आपला? एकच राहिला. चौथा उत्तर आपलं बरोबर आहे. आता किती आलं पाहिजे? ही बेरीज झाली पाहिजे. आता बघा L X X म्हणजे किती झालं? 50 10 10 म्हणजे झालं 70. किती झालं? 70 अधिक हे 5 आणि 3 8. 70 अधिक 8 म्हणजे किती उत्तर आहे आपलं? ही बेरीज झालेली आहे 78. ओके. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असणार आहे. ओके. चल या. समजलं गेलं? ह्याची बेरीज हे जे गणित आहे त्याचं उत्तर आपण विचारलं. आता आपण एक काम करूया. हे उत्तर अगोदर समजून घेऊ. आता पहा मी लिहितो इथं XIV. बघा इकडे XIV म्हणजे 14. ओके. आता C म्हणजे काय रे? 100. आता इथे पहा XXI म्हणजे 21. XXI म्हणजे काय? 21. माहिती आहे ना? 21. आणि राहिलं काय शेवटचं? VII म्हणजे किती झालं रे? किती? 5 6 7. 5 6 7. आता आपण बघूया हे जसं मांडलं तसं लिहूया. 14 या दोघांची बेरीज किती झाली? बघा 14 अधिक 100 वजा हे किती आहे? 21 अधिक 7. ओके. समजलं आपण लिहिलं? आता बघा 14 आणि 7. 14 आणि 7 किती झालं रे? 21 झाले की नाही? आणि हे वजा 21 म्हणजे काय झालं बघा. 21 वजा 21 आणि 100 अधिक आहे ते. मग 21 वजा 21 किती उत्तर आहे त्याचं? 0. हे अधिक राहिले 100. मला उत्तर किती आपलं? आहे का ऑप्शन 100 कुठं? 100. कळलं? मग आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2 चं 100. ओके. लक्षात आहे का? ठीक. पुढचा प्रश्न आहे समोर लक्ष द्या.
x x x i x अधिक v i i i बरोबर किती? या प्रश्नाचं उत्तर विचारलेलं आहे. ओके, आता हे एकदम सोपा प्रश्न आहे, आपण सोडवूया. सगळ्यांनी समोर बघायचं आहे. बघा x x x i x याचं उत्तर किती येते ते सांगा. हे किती झालं? 10 अधिक 10 अधिक 10 अधिक हे ix म्हणजे किती रे? 9. हा मग किती झालं ते? 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 9 हे किती झालं मग? 39. आणि हे किती आहे? त्याचा अर्थ काय? v i i. बघा v i i लिहिले म्हणजे काय? 5 6 7 8. या दोघांची बेरीज आहे. 39 अधिक 8 किती झालं मग? या दोघांची बेरीज करायची आहे. किती झालं? 47. कुठं उत्तर आहे? दुसरा पर्याय आपलं उत्तर बरोबर आहे 47. हे उत्तर आहे 47. ओके.